नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। आता कालच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे नैनाचं सत्य जेव्हा सर्वांसमोर आलं की ती प्रेग्नंट नाहीये, तेव्हा मात्र नैनाने कलावरच सगळे आरोप केले आणि सर्वांना सांगितलं की मी हे नाटक केलं कारण कलाने मला ते करायला सांगितलं होतं। आता सर्वजण कलावर डाऊट घ्यायला लागतात। सरोज, अद्वैत सुद्धा, रोहिणी सर्वजण आता कलाला नाही नाही ते बोलत असतात कारण नैनाने कलाची इमेज खराब केलेली असते। त्यामुळे कला रडत असते आणि आबांना ती म्हणते की आबा, आता जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी या घरामध्ये येणार नाही। त्यामुळे कला आता तिच्या माहेरी जाणार असते। तेव्हा राहुल सुद्धा आबांना म्हणतो की आबा, मला नैना ही बायको म्हणून नकोच आहे। हिने प्रत्येक वेळी मला फसवलंय आणि माझ्या चांगुलपणाचा हिने फायदा घेतलाय। आबास, तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रेशर टाकलं हिच्याशी लग्न करण्यासाठी, नाहीतर मला हिच्याशी लग्न कधीच करायचं नव्हतं। तुम्ही मला प्रत्येक वेळी सांगतात ना की राहुल तू सक्सेसफुल का होत नाहीये, तर त्याच्या मागचं मेन कारण ही नैना आहे, हिच्यामुळे मी आज सक्सेसफुल नाहीये असं काही पण नैनाबद्दल बोलत असतो आणि आबांना सांगतो की आबा, मला नैनाला पण घराबाहेर काढायचं आहे। मग आबा म्हणतात की ठीक आहे, तो तुझा निर्णय आहे, तुला जे करायचं ते तू करू शकतो कारण ती तुझी बायको आहे। मग राहुलही नैनाला घराबाहेर काढून देतो। मग आता नैना आणि कला दोघी आता खऱ्यांच्या घरी राहत असतात, म्हणजेच त्यांच्या माहेरी राहत असतात। कला नैनाला काहीच बोलत नाही की तू असं का केलं, कारण कलाला हे सगळं सिद्ध करून दाखवायचं असतं। परंतु नैनाला मात्र खऱ्यांच्या घरी अजिबात करमत नसतं कारण खऱ्यांच्या घरी सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल नसतात, म्हणजे AC नसतो, त्यानंतर चांगलं खायला नसतं, काही नसतं आणि मग ते गरिबातले दिवस काढायला नैनाला काही जमत नाही। तिला कधी एकदा ती चांदेकरांच्या घरी जाईल असं झालेलं असतं। परंतु आता चांदेकरांच्या घरात शिरायचं तर शिरायचं कसं, हा तिच्या पुढे मोठा प्रश्न असतो। आणि मग तिला एक मोठी कल्पना सुचते। नैना राहुलला कॉल करते। राहुल म्हणतो की नैना, तू मला का कॉल केलायस? तुझा आणि माझा संबंध संपलाय, आता लवकरच मी तुझ्याकडनं डिवोर्स पण घेणार आहे। तू मला परत कधीच कॉल करायचा नाही आणि आता तू माझी बायको पण नाहीये। तेव्हा नैना म्हणते की राहुल, अरे तू खूप पटकन मला बायको नाहीये असं म्हटला, परंतु मी मात्र तुला अजूनही नवरा मानते आणि हे बघ, आता तूच मला ना हाताला धरून घरामध्ये घेऊन येशील। राहुल म्हणतो की मी काय एवढा डोक्यावर नाही पडलोय की मी परत तुला घरामध्ये घेऊन येईल, मला तू नकोच आहे, तू तिकडेच बरी आहेस। तर नैना म्हणते की नाही राहुल, अरे राहुल, खरंच तू मला हाताला धरून घरामध्ये घेऊन येणार आहेस? तर राहुल म्हणतो की नाही, मी असं कधीच करणार नाही। मग नैना राहुलला म्हणते की बघ राहुल, मला तुझी सगळी अंडीपिल्ली माहिती आहे, मला सगळं माहिती आहे की तुझ्याकडनं पैसे कुठून येतात, चांदेकर ज्वेलर्समध्ये तू कसा फ्रॉड करतो, किती फ्रॉड करतो आणि तुझ्याकडे इलिगल पद्धतीने किती पैसे असतात, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे। जेवढ्या तुझ्या आईला माहीत नाही आहे ना तुझ्याबद्दल, तितक्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे। तुझ्याकडे ते 7 लाख रुपये कसे आले होते हेही मला माहिती आहे। चांदेकरांच्या घरातला तू गद्दार कसा आहेस ना, हे मी सगळ्या चांदेकरांना प्रूव्ह करून देऊ शकते, तेही पुराव्यानिशी। तर राहुल आता घाबरतो। राहुल म्हणतो की तुझ्याकडे कुठले पुरावे? तर नैनाकडे तसे काही कुठले पुरावे नसतात, परंतु ती राहुलला म्हणते की माझ्याकडे सगळे पुरावे आहे आणि जर तू मला घरामध्ये घेतलं नाही, आता तू स्वतःहून मला घरात घेऊन यायचं आणि जर तू मला घरामध्ये घेऊन आला नाहीस तर मी मात्र सगळ्या चांदेकरांना सांगून देईल की तुझी स्वतःची लायकी काय आहे ते, तू किती मोठा गद्दार आहेस आणि किती मोठा फ्रॉड माणूस आहे, तो स्वतःच्याच घरामध्ये चोरी करतो। तेव्हा राहुल आता घाबरतो आणि राहुलला असं वाटतं की बापरे, जर आता नैनाकडे पुरावे असतील आणि नैना हे सर्व सिद्ध करू शकली तर माझं मात्र चांदेकरांच्या घरातलं स्थान हलेल। त्यामुळे राहुल नैनाला म्हणतो की ठीक आहे, मी पुन्हा तुला घरामध्ये घेऊन येईल, परंतु तू घरामध्ये कोणाला काहीही सांगायचं नाही। आता राहुलचा नाईलाज असतो, नैनाला जर तो घरामध्ये घेऊन आला नाही तर मात्र राहुलला खूप मोठा फटका बसणार असतो, कारण त्याला माहीत असतं की जर तो नैनाला घरामध्ये घेऊन नाही आला तर त्याला घराबाहेर जाण्याची वेळ तर नक्कीच येणार असते। त्यामुळे राहुल नैनाला म्हणतो की तो 2-3 दिवसासाठी थांब, मग नंतर मी तुला घरी घेऊन येतो। त्यामुळे नैनाचं काम आता झालेलं असतं। नैना एवढं खोटारडी वागून सुद्धा नैना पुन्हा घरामध्ये येणार असते। तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय, याचा अर्थ तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर अशी साडी जिंकण्याचा मौका। त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे, सोबतच व्हिडिओच्या लाईक बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मागच्या हप्त्यातील आपली विनर ठरली आहे स्मिता चौबल आणि त्यांना नाती मराठी तर्फे मिळाली आहे एक सुंदर पैठणी। तर मग वाट कसली बघताय, यावेळी साडी तुमची सुद्धा होऊ शकते। त्यासाठी लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघूयात मग यावेळी साडी मिळवण्याचा मान कोण पटकावतंय ते।
धन्यवाद. कला रात्रंदिवस तोच विचार करत असते, नैनाताई घरच्यांशी एवढी कसं काय खोटं बोलली आणि तिने या सगळ्या गोष्टीचे ब्लेम माझ्यावर कसे काय टाकले, मला यामागे नक्की काय आहे, नैनाताईने असं का केलं आणि कोणाचा तिला आधार होता, या सगळ्या गोष्टी मला शोधून काढल्या पाहिजे. आता सुरुवात करते हॉस्पिटलपासून. ज्या हॉस्पिटलमधून नैनाचे प्रेग्नन्सीचे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आलेले असतात त्या हॉस्पिटलमध्ये कला आता जाऊन पोहोचलेली असते. कला तिथे छानबीन करायला लागते आणि कला म्हणते की तुम्ही एक प्रेग्नन्सीचे रिपोर्ट खोटे दिलेत आम्हाला. तर डॉक्टर म्हणतात की नाही आमच्याकडनं तर असं होणारच नाही. तर कला त्यांना खूप बोलते की जर तुम्ही मला जे खरं आहे ते सांगितलं नाही, तुम्ही फ्रॉड टेस्टचे रिपोर्ट बनवता, म्हणून तुम्ही चुकीचे रिपोर्ट पेशंटला बनवून देता, ही गोष्ट मी सगळ्यांसमोर आणेल. मग डॉक्टर आता कलाला विचारतात की कोणाच्या बद्दल हे सगळं घडलंय. तेव्हा कला सांगते की माझी बहीण नैना हिचे प्रेग्नन्सी रिपोर्ट ह्याच हॉस्पिटलमधून आले होते. ती तिची सगळी ट्रीटमेंट ह्याच हॉस्पिटलमध्ये करतीये. मग या हॉस्पिटलमध्ये तिच्या फेक प्रेग्नन्सीचे ट्रीटमेंट तरी कशी काय होत होती. डॉक्टर आता घाबरलेले असतात. मग डॉक्टर सगळीकडे चेक करतात आणि सांगतात की नैना यांची ट्रीटमेंट तर डॉक्टर सौरभ करत होते. मग कला म्हणते की ठीक आहे, मला डॉक्टर सौरभ यांना भेटायचं. मग जे मेन डॉक्टर असतात ते डॉक्टर सौरभ यांची केबिन दाखवतात. आता डॉक्टर सौरभ यांच्या केबिन मध्ये आलेली असते आणि सौरभला समोर बघून कारण तिला समजतं की हा तर तोच सौरभ आहे ज्याच्यासोबत नैनाताईचं लग्न ठरलं होतं. इव्हन त्यांचा साखरपुडा सुद्धा होत होता आणि हाच डॉक्टर नैनाताईच्या प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट करत होता. नैनाताईची प्रेग्नन्सी जशी फेक होती तसाच हा डॉक्टर सुद्धा फेकच असेल. मग आता कला खूप चिडते आणि सौरभला म्हणते की का केलं तू असं. तेव्हा सौरभ म्हणतो की काय केलं मी. मग कला सांगते की तू नैनाताईचे खोटे रिपोर्ट बनवले ना, खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स दिले ना. तेव्हा सौरभ घाबरतो आणि म्हणतो की नाही मी असं काहीच केलेलं नाहीये. मग कला म्हणते की सौरभ मी तुला शेवटचं विचारते, मला खरं सांग की काय आहे हे सगळं. आणि जर तू मला आता खरं सांगितलं नाही तर बघ तुझं डॉक्टरचं लायसन्स सुद्धा रद्द होऊ शकतं. तू आज जे हे काही कारनामे केलेत ना त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे तुला चांगलंच माहितीये. आमच्या घरात सगळ्यांना कळलंय की नैनाताई प्रेग्नंट नाहीये आणि जर आता चांदेकरांनी यावर ऍक्शन घेतली तर तुझ्या लायसन्सचं काय होईल तुझं तू बघून घे. तुला पुन्हा कधीच डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करता येणार नाही. आता सौरभ खूप घाबरलेला असतो कारण प्रश्न त्याचा करिअरचा असतो आणि नैना सुद्धा त्याला इग्नोर करत असते. नैनानेही त्याला धोका दिलेला असतो. त्यामुळे सौरभ आता कलाला सगळं काही खरं सांगतो. तो कलाला सांगू लागतो की कलाताई ऍक्च्युली झालं असं, नैनाने मला प्रॉमिस केलं होतं की ती फक्त माझ्यासोबत लग्न करणार आहे. तिला चांदेकरांना धडा शिकवायचा होता त्यामुळे ती मला बोलली की मी आता प्रेग्नंट आहे असं नाटक करते आणि माझ्या या नाटकामध्ये तू सामील असायच. त्यामुळे मी नैनाला खोटे रिपोर्ट्स बनवून दिले आणि नैनाने त्यासाठी मला प्रॉमिसही केलं होतं की ती चांदेकरांच्या घरातून 2-3 महिन्यातून निघून येईल आणि मग नंतर आम्ही दोघंही लग्न करू. परंतु नैना तिच्या शब्दाला जागली नाही आणि तिने मला धोका दिला. आता ती माझ्यासोबत लग्नही करायला तयार नाही आणि चांदेकरांचं घरही सोडायला तयार नाही आणि मधल्यामध्ये आता मी अडकलोय. मला खरं तर हे सगळं नव्हतं करायचं, परंतु नैनावर माझं प्रेम होतं, नैनावर माझं आधीपासून प्रेम होतं, त्यामुळे मी हे सगळं केलं नैनासाठी. परंतु नैनाने मला धोका दिला आणि नैना कायम माझ्याकडे ही ट्रीटमेंट कंटिन्यू करत होती. तिच्या प्रेग्नन्सीची फेक ट्रीटमेंट कंटिन्यू करत होती कारण नैना प्रेग्नंट नाहीये हे फक्त मला माहीत होतं आणि त्यामुळे नैना या हॉस्पिटलमध्ये येत होती. आता मात्र कलाला खूप मोठा धक्का बसतो कारण आता नैनाच्या विरोधात कलाला मोठा पुरावा सापडलेला असतो. मग कला सौरभला म्हणते की सौरभ तुला माहिती आहे तुझ्या या गोष्टीमुळे आमच्या घरात किती सगळे प्रॉब्लेम झाले. अरे नैनाताईने या सगळ्यामध्ये माझं नाव घेतलं. मी नैनाताईला सपोर्ट केलाय. नैनाताई प्रेग्नंट होती, नैनाताईचं खोटं मी लपवलं घरच्यांसमोर, यामध्ये मी सुद्धा फसली गेली आहे. नैनाताईला सगळ्या चांदेकरांनी ऍक्सेप्ट केलं होतं तरी सुद्धा नैनाताईने सगळ्या चांदेकरांना धोका दिला. तिने माझ्या आईवडिलांना सुद्धा धोका दिला. सगळ्यांसोबत ती खोटं बोलली आणि एवढंच काय तिने तुला सुद्धा फसवलंय. अरे नैनाताईने सगळ्यांना फसवलंय. नैनाताईला तिच्या चुकीची शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा सौरभ म्हणतो की हो ताई तुम्ही बरोबर बोलताय, मला काय करायचंय ते तुम्ही सांगा, मी तुमची सगळी मदत करायला तयार आहे. मग कला त्याला सांगते की ठीक आहे तू माझी एक मदत करशील का, फक्त तू माझ्यासोबत चांदेकरांच्या घरी येशील का. सौरभ म्हणतो की हो तसंही मला त्या नैनाने फसवलंय आणि मलाही तिला चांगलाच धडा शिकवायचा आहे, त्यामुळे तुम्ही जे काही सांगाल ते मी करायला तयार आहे. मग कला आणि सौरभ दोघंही आता एक टीम झालेले असतात आणि दोघंही आता नैनाच्या विरोधात असतात. नैनाला मात्र या गोष्टीची खबरही नसते की कलाचं तिच्या मागे नक्की काय चाललंय आणि कलाला तिच्या विरोधात एवढा मोठा पुरावा भेटलाय.
नैना तर घरात बिंदास राहत असते, कारण नैनाने ऑलरेडी राहुलसोबत सेटिंग लावून ठेवलेली असते की ती चांदेकरांच्या घरात जाणार आहे हे तिला माहीत असतं. 2-3 दिवस आता उलटून गेलेले असतात. मग नैना राहुलला कॉल करते आणि राहुलला म्हणते की राहुल, आता हीच योग्य वेळ आहे की तू मला पुन्हा घरी घेऊन जायचंय. मग राहुल आता नैनाला आणण्यासाठी घरी येतो आणि चांदेकरांच्या घरी तिला घेऊन जातो. राहुलने नैनाला चांदेकरांच्या घरी नेलेलं असतं, त्यामुळे सर्वांना धक्का बसतो. मग आबा राहुलला म्हणतात की अरे राहुल, हे सगळं काय आहे? तू तुझ्या बायकोला घेऊन इथं का आलाय? ह्या नैनाने काय काय केलंय तुला माहित नाहीये का? मग राहुल म्हणतो की हो आबा, मला माहिती आहे, परंतु माझ्या बायकोचं चुकलं. ती पुन्हा असं कधीच काही करणार नाही आणि माझ्या बायकोवर माझं खूप प्रेम आहे. मला हे रिअलाइज झालं की मी तिच्याशिवाय कधीच राहू शकत नाही. त्यामुळे आबा प्लीज नैनाला इथेच राहू द्या, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. रोहिणी सुद्धा राहुलला म्हणत असते की अरे राहुल, तुझं काही डोकं वगैरे फिरलंय का? तूच या मुलीला घराबाहेर काढलं होतं ना, मग आता तू का हिला घेऊन आलायस? तर मग राहुल म्हणत असतो की मम्मा, आय एम सॉरी, परंतु माझं नैनावर प्रेम आहे आणि मी तिला माझ्यापासून इतकं दूर नाही ठेवू शकत. मला माहिती आहे ती खोटं बोलली, परंतु तिला तिच्या गोष्टींचा खूप पश्चाताप झालाय. ती जे खोटं बोलली त्याचा तिला खूप पश्चाताप होतोय आणि पुन्हा ती असं कधीच वागणार नाही. तेव्हा नैना म्हणते की हो, मला माफ करा, खरं तर मी त्या कलाच्या नादी लागून हे सगळं केलं. कलाने मला फसवलंय. कलानेच मला सांगितलं की तू प्रेग्नन्सीचं नाटक कर, म्हणजे तू चांदेकरांच्या घरात शिरू शकतेस, आणि त्यामुळे मी कलाच्या सांगण्यावरनं हे सगळं केलंय. माझी याच्यामध्ये काहीच चूक नाहीये. नैना हेच सांगत असते की कशा प्रकारे मी बरोबर आहे आणि कला ही चुकीची आहे. कला किती खोटारडी आहे हे सगळ्यांना पटवून देत असते. त्याच वेळी आता तिथे कला आलेली असते आणि कला म्हणते की हो का ताई, इतकं खोटं बोलशील का ग? मग कलाला तिथं आलेलं बघून सरोज लगेच म्हणते की काय ग, तू तर म्हटली होती ना की तू आता ह्या घरात पाऊल नाही टाकणार. मग कला म्हणते की सरोज मॅडम, मी असं म्हटले होते की जोपर्यंत मी स्वतःला प्रूव्ह करत नाही तोपर्यंत मी घरामध्ये पाऊल टाकणार नाही. आज माझ्याकडे प्रूव्ह करण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत आणि मी नैनाताईचं सगळ्यांना सत्य सांगणार आहे. नैनाताईने कशा प्रकारे चांदेकरांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे आणि सगळ्यांना फसवले, ही गोष्ट आज मी सगळ्यांसमोर आणणार आहे. आता नैना खूप घाबरलेली असते. नैना विचार करते की बापरे, कलाकडे नक्की काय असेल आता, कारण इतके दिवस मी बिनधास्त होते. आई बाबांच्या घरी राहून सुद्धा कलाने असं काहीच दाखवलं नाही की तिच्याकडे काय आहे म्हणून, मला काही बोललीही नाही, आणि मग अचानक कशी काय आली ही? मग कला आता सगळ्यांना सांगू लागते की माझ्याकडे नैनाताईच्या बद्दल खूप मोठा पुरावा आहे, ज्याच्यातून हे सिद्ध होईल की मी खरं बोलतीये आणि नैनाताई खोटं बोलतीये. मी तुम्हाला सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होते की नैनाताईच्या प्रेग्नन्सीमध्ये माझा काही संबंध नाहीये, परंतु माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. आतापर्यंत या घरामध्ये मला सगळ्यांनी नुसतं खाली बघितलंय. मी ज्या चुका केलेल्या सुद्धा नाहीये त्या चुकांची सुद्धा मला भरपाई करावी लागली आहे. सरोजला ती म्हणत असते की सरोज मॅडम, तुम्ही एक कला म्हणून मला बघू नका, तर आता तुम्ही मला एक स्त्री म्हणून बघा. आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यावरून तुम्ही मला फक्त कला म्हणून जज करू नका, तर एक स्त्री म्हणून जज करा. मग कला आता घडलेला सगळा प्रकार सांगू लागते. कला म्हणते की ह्या सगळ्या प्रकरणाला 1 वर्षाआधी सुरुवात झाली होती, जेव्हा देवी आईची मूर्ती घडवायची होती. बाकीचे कोणीच मूर्तिकार भेटत नव्हते आणि त्यामुळे अद्वैतच माझ्याकडे मूर्ती घेऊन आला होता. तेव्हा मी मूर्ती घडवण्यासाठी नकार सुद्धा दिला होता, परंतु अद्वैतने मला फोर्स केला आणि मग त्यानंतर मी चांदेकरांच्या घरी मूर्ती घडवायला आले. माझ्या आईची इच्छा होती की तिला चांदेकरांच्या घरी देवीचा उत्सव बघायचा होता. आईला आणि माझ्या बहिणीला चांदेकरांच्या घरच्या देवीचे पास हवे होते, परंतु ते पास आम्हाला भेटले नाही. आणि मग मला असं वाटलं की मी जर चांदेकरांची मूर्ती घडवून दिली तर मला मात्र ते पास भेटतील, म्हणून मी अद्वैतकडे मूर्ती बनवण्याचं कुठलंही मानधन न घेता मी अद्वैतकडनं पासेस घेतले आणि अद्वैतने ते मला दिले. आता मूर्ती मी बनवली होती, त्यामुळे मी चांदेकरांच्याच घरी होते आणि उत्सवाच्या दिवशी माझी आई आणि नैनाताई ह्या दोघी जणी उत्सवात आल्या होत्या. माझ्या आईचं आधीपासून स्वप्न होतं की तिला मोठ्या घरामध्ये तिच्या मुलींचं लग्न करायचं होतं, त्यामुळे चांदेकरांच्या घरात तिच्या मुलीचं लग्न व्हावं अशी माझ्या आईची खूप इच्छा होती. आणि नैनाताईला सुद्धा चांदेकरांचं घर खूप आवडलं होतं, परंतु तोपर्यंत तिने अद्वैतला बघितलंही नव्हतं. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतने तिला डान्स करताना बघितलं तेव्हा अद्वैतला नैनाताई आवडली आणि मग सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतनेच हा प्रस्ताव टाकला होता की त्याला नैनाताई सोबत लग्न करायचंय. नैनाताई आधी बोललीच नव्हती की मला अद्वैत सोबत लग्न करायचंय, तर अद्वैतच पहिल्यांदा बोलला होता की मला नैनासोबत लग्न करायचंय. मग नैना आणि अद्वैतचं जेव्हा बोलणं सुरू झालं, त्यांच्या लग्नाची जेव्हा वेळ आली तेव्हा अचानक नैनाताईला राहुल आवडायला लागला.
नयनाताई आणि राहुल दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. बरं, नयनाताईने ही गोष्ट घरात आधी कोणाला सांगितली सुद्धा नाही. जरी सुद्धा अद्वैत सोबत तिचं लग्न ठरलं होतं तरी सुद्धा तिने आम्हाला सांगितलं असतं की तिचं अद्वैतवर नाही तर राहुलवर प्रेम आहे. तरी सुद्धा आमच्या घरच्यांनी काहीतरी केलं असतं, माझ्या आईवडिलांनी काहीतरी केलं असतं. परंतु नयनाताई मात्र लग्नातूनच पळून गेली. आता या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काय चूक आहे? मी कुठे आहे? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी कुठे आहे? ना माझा अद्वैतशी काही संबंध होता, ना माझा राहुलशी काही संबंध होता. अशा सगळ्या गोष्टी घडल्या. नंतर नयनाताई सुद्धा पळून गेली. जेव्हा नयनाताई पळून गेली तेव्हा माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि या गोष्टीचा साक्षीदार रोहिणी मॅडम सुद्धा आहे. रोहिणी मॅडमने सुद्धा बघितलं होतं की माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या आईची ती अवस्था मला तेव्हा बघवली गेली. माझ्या आईच्या किंवा माझ्या मनात कधीच असं आलं नाही की मी लग्न मंडपात जावं आणि अद्वैत सोबत उभं राहावं म्हणून. हा निर्णय तर तुमच्याच घरातल्या एका माणसाचा होता, ते म्हणजे रोहिणी मॅडमचा. रोहिणी मॅडमनेच आम्हाला सुचवलं की जर नयना इथे तिथे कुठे गेली असेल तर तोपर्यंत कला तू अद्वैतच्या बाजूला येऊन बस, कारण आता चांदेकरांची बदनामी होईल आणि चांदेकरांची बदनामी आम्हाला काही सहन होणार नाही. त्यामुळे बाहेर सगळे पाहुणे मंडळी बसलेत, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता नयना बनून तू सर्वांसमोर ये. आणि त्यामुळे मी डोक्यावर पदर घेऊन लग्नामध्ये उभी राहिले. ही आयडिया माझी किंवा माझ्या आईची अजिबात नव्हती, तर ही आयडिया रोहिणी मॅडमची होती. आता सर्वजण रोहिणीकडे बघू लागतात. रोहिणी सुद्धा मान खाली घालून उभी राहते, कारण रोहिणीला माहीत असतं की हे सगळं आपणच केलंय. मग कला सांगू लागते की मला अद्वैतचा आधीपासून राग येत होता. डे 1 पासून मी अद्वैतला हेट करते आणि अद्वैतही मला हेट करतो. आमच्या दोघांचे विचार जुळण्याचा कुठं प्रश्नच नव्हता आणि माझं स्वप्न होतं की मी कधीच आणि कधीच एखाद्या मोठ्या कुटुंबात सून म्हणून जाणार नाही, कारण श्रीमंत लोकांचा मला आधीपासून राग आहे. हे सगळं असताना मी कशाला चांदेकरांच्या घरात सून बनण्याचे स्वप्न बघू आणि कशाला मी चांदेकरांची सून होण्याचे एवढे अट्टहास करू. या घरात आल्यापासून जर तुम्ही सर्वजण म्हणताय की मी हे सर्व पैशासाठी केले, तर मला सांगा की या घरात आल्यापासून मी चांदेकरांच्या एका दागिन्याला तरी हात लावलाय का? चांदेकरांच्या कुठल्या महागड्या साडीला हात लावलाय का? किंवा मी कुठली महागडी साडी कधी माझ्या अंगावर घातली आहे? तुमच्या समोर मी राहते, अतिशय साधी राहते. मी कधी डिमांड केल्या का की मी चांदेकरांची सून आहे म्हटल्यावर मला सगळं आयतं भेटलं पाहिजे, मला जेवण आयतं भेटलं पाहिजे, ब्रेकफास्ट आयतं भेटलं पाहिजे, माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे? मी कधी अपेक्षा केली का अशी? एवढं काय तर मी स्वतः किचनमध्ये उभी राहते, सर्वांसाठी जेवण बनवते, घरातली सर्व कामं करते. या चांदेकरांच्या घरातला ऐशो आरामच अनुभवायचा असता तर मी हे सर्व कामं केले असते का? मी घरामध्ये अशी वावरली असते का? किंवा चांदेकरांच्या घरावर काही संकट आली, ते चांदेकरांच्या घरातली संकट मी दूर केली असते का जर मला या सगळ्या गोष्टींचा फरकच पडला नसता तर? आणि या सगळ्यामध्ये माझी काही चूक होती? अजूनही तुम्ही अद्वैतला विचारू शकता की मी अद्वैतच्या कधी जवळ जाण्याचा प्रयत्न केलाय का? किंवा अद्वैतला असं म्हटलंय की आपण नवरा बायकोच्या रिलेशनचा विचार करूया? तुम्ही अद्वैतला सुद्धा विचारू शकता या सगळ्या गोष्टीबद्दल. आतापर्यंत माझं पाऊल असं चुकीचं कुठेच पडलेलं नाहीये. मग तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी मलाच का सहन कराव्या लागतात? सगळ्या गोष्टींचे आरोप माझ्यावरच का केले जातात? घरात जर काही झालं तर ते कलामुळे झालं असं का? सर्वजण विचार करताय की अद्वैतवर खूप अन्याय झालाय, की अद्वैतला त्याच्या मनपसंतीच्या मुलीसोबत लग्न नाही करता आलं. परंतु माझं काय? माझ्या बाबतीत काय? मला कोणी विचारलं का की मला खरंच अद्वैत सोबत लग्न करायचं होतं का? मी अजूनही सांगन की मला अद्वैत सोबत राहायचंच नाहीये, कारण अद्वैतचे आणि माझे विचार खूप वेगळे आहेत. आम्ही दोघंही एकमेकांसाठी नाही बनलोय. वर्ष झालं तरी सुद्धा आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं कुठलंही नातं नाहीये. मग एवढं सगळं असताना मी असं नातं का स्वीकारू? जर मला हे लग्नच मान्य नाहीये तर ह्या लग्नासाठी मी इतका अट्टहास का करू? आणि आत्तापर्यंत घडलेली अशी एक गोष्ट लक्षात आणून द्या की ज्यामधून तुम्ही सर्वांनी सिद्ध केलंय की मी खोटारडी आहे आणि तुम्ही सर्वजण खरे आहात. मला फक्त अशी एक गोष्ट दाखवून द्या. मला माहिती आहे की त्या दिवशी मी रोहिणी मॅडमचं आणि आईचं बोलणं ऐकून मी अद्वैत सोबत लग्नाला उभी राहिली, कारण तेव्हा मला माझ्या घरच्यांची इज्जत जास्त महत्त्वाची होती, माझ्या आईचा जीव जास्त महत्त्वाचा होता आणि त्यामुळे मी हे सगळं केलं. आणि अद्वैतनेही शेवटी त्यामुळेच हे सगळं केलं ना. अद्वैतने सुद्धा आबांचं ऐकलं. अद्वैत सुद्धा आधी माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हता, परंतु आबा त्याला म्हटले की तू कलासोबत लग्न कर, कारण चांदेकरांची इज्जत तुझ्या हाती आहे. म्हणून अद्वैतने माझ्यासोबत लग्न केलं. मग अद्वैतने त्या कारणासाठी जर माझ्यासोबत लग्न केलं तर मी माझ्या घरच्यांच्या इज्जतीसाठी अद्वैत सोबत लग्न केलं, याच्यात काय गैर आहे?
प्रत्येक वेळी अद्वैत किती चांगला आहे आणि अद्वैतवर अन्याय झाला याच गोष्टी दाखवल्या जातात, परंतु माझ्या बाबतीत कोणी विचार केलाय का? मी असं नाही म्हणणार की तुम्हीच माझ्या बाबतीत विचार केला, माझ्या घरच्यांनी सुद्धा माझ्या बाबतीत याबद्दल विचार नाही केलेला आहे. आणि ज्या व्यक्तीमुळे हे सर्व झालं तिचं तर मात्र काहीच नाही. नैनाताईमुळे एवढे सगळे प्रॉब्लेम झाले. नैनाताईला या घरात त्या प्रॉब्लेममुळे कोणीच बोलत नाही, कोणीच असं काही म्हणत नाही. प्रत्येक वेळी मला बोट दाखवलं जातं की माझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सरोज मॅडम, तुम्ही फक्त एकदा स्वतःच्या मनाला विचारा की खरंच ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालाय का? या सगळ्या गोष्टीला नैनाताई इतकी जबाबदार असून सुद्धा या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्रत्येक वेळी मला जबाबदार ठरवता. तुम्ही माझा इतका रागराग करता. माझ्या आयुष्यात असं कोणीच नाहीये की जे माझा एवढा रागराग करतं, परंतु सरोज मॅडम तुम्ही माझा खूप रागराग करता ज्यामध्ये माझी काही चूक नाहीये. आता तुम्हीच मला सांगा की या सगळ्या प्रकरणात माझी काय चूक आहे? मग सरोज आता विचार करू लागते की खरंच या कलाचा मला राग येत असला तरी एक स्त्री म्हणून ती कुठेच चुकत नाहीये. सरोज सुद्धा मान्य करते की नाही, यामध्ये कलाची मला काही चूक वाटत नाही, की जे काही परिस्थिती घडली त्यात कला कुठे जबाबदार मला वाटत नाही. अद्वैत सुद्धा म्हणतो की हो, ही गोष्ट मीही मान्य करेल की खरेला या सगळ्या गोष्टीबद्दल काही माहीत नव्हतं आणि खरे फक्त या गोष्टीमध्ये अडकत गेली आणि आतापर्यंत मी खरेसोबत राहतोय, परंतु खरेने कधीही खोटाडेपणा केला नाही. तिने कधीही एवढं मोठं खोटं बोललं नाही. आमच्या दोघांमध्ये जरा भांडणं होत राहतात, परंतु ती भांडणं सुद्धा खूप वेगळी असतात. कला दुसऱ्याला फसवून स्वतः पुढे जाण्याचा विचार कधीच करू शकत नाही. इतकं तर मी कलाला आतापर्यंत ओळखलंय. तर दोघंही कलाची बाजू घेतात. मग नैना आता गप्प राहत नाही. नैना म्हणते की कला, उगाचच तुझा महानपणा लोकांना सांगू नकोस आणि तुझ्या बाजूने करून घेऊ नकोस. तू जरी कितीही घरच्यांना पटवून दिलं ना तरी याने हे सत्य बदलणारच नाही. मला प्रेग्नन्सीचं खोटं नाटक करायला सांगितलं होतं. कला म्हणते की हो नैनाताई, त्याचंही उत्तर आहे माझ्याकडे आणि आता मी अशा व्यक्तीला इथे बोलवतेय की ज्यामुळे नैनाताई त्याला बघून तुझ्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. मग आता कला ही सौरभला तिथे बोलवते. सौरभ आल्यावर नैना खूप घाबरते. आता हा सौरभ कोण आहे हे कोणालाच माहीत नसतं चांदेकरांना. सर्वजण सौरभकडे बघू लागतात. मग आबा म्हणतात की अगं कला, हा कोण आहे? मग आता कला सौरभला सांगते की सौरभ, आता तूच तुझ्या तोंडाने सगळ्या गोष्टी कबूल कर. मग सौरभ सांगतो की नैनाची ट्रीटमेंट जिथे सुरू आहे तो डॉक्टर मीच आहे. त्यानंतर नैनाचे खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट सुद्धा मीच काढून दिलेत. नैना प्रेग्नेंट आहे या गोष्टीमध्ये कलाताईचा कुठलाही हात नाहीये. ही गोष्ट फक्त नैनाने आणि मी ठरवली होती आणि मी या गोष्टीसाठी तयार झालो. याचं एकमेव कारण हे होतं की नैनाने मला प्रॉमिस केलं होतं की चांदेकरांना धडा शिकवण्यासाठी ती हे सगळं करतीये. चांदेकरांना धडा शिकवण्यासाठी ती प्रेग्नन्सीचं खोटं नाटक करतीये, परंतु 2 महिन्यातच ती चांदेकरांचं घर सोडून येईल आणि ती माझ्यासोबत लग्न करेल. माझं लहानपणापासून नैनावर प्रेम होतं आणि त्यामुळे त्या प्रेमाखातर मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. नैनाने सुद्धा मला खूप मोठा धोका दिलाय. तिने प्रत्येक वेळी माझ्या इमोशनचा चुकीचा वापर केला. मी तिच्यासाठी एवढं मोठं माझ्या करिअरवर खेळून ही गोष्ट केली, खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट बनवले, परंतु तरी सुद्धा नैनाने मलाही धोका दिला आणि माझ्यासोबत लग्नासाठी नकार दिला. आणि मग मला नंतर कळलं की नैनाने हे जे सर्व काही केलंय ते फक्त आणि फक्त पैशांसाठी केलंय. आणि तुम्ही सर्वजण या गोष्टीला कलाताईला ब्लेम करताय, तर तसं करू नका, कारण कलाने तसं काहीही केलेलं नाहीये. कलाताईला याबद्दल काही माहीत नव्हतं. उलट जेव्हा कलाताईला हे समजलं की नैना प्रेग्नंट आहे, तेव्हा बहिणीची बाजू घेत नैनाताईने तो प्रस्ताव चांदेकरांसमोर मांडला होता. ताईने प्रत्येक वेळी नैनाची मदतच केली आहे, परंतु ह्या नैनाला सगळ्यांना धोका देण्याची सवय लागली आहे. त्यामुळे तिने तिच्या आईवडिलांना त्या बाबतीत सोडलं नाही. लग्नातून पळून गेल्यावर आईवडिलांचं काय होईल याचा तिने विचार केला नाही, तर ती माझा सुद्धा का विचार करेल आणि कलाताईचा सुद्धा का विचार करेल? नैना ही 1 नंबरची सेल्फिश मुलगी आहे. नैनाचं हे भांडं आता सर्वांसमोर फुटलं गेलेलं असतं. नैना खूप घाबरलेली असते. ती सौरभकडे बघत असते आणि काही बोलूही शकत नसते. सौरभला ती म्हणत असते की काय बोलतोयस तू? तुला काय माहिती आमच्या घरातल्या गोष्टी आणि काय पुरावा आहे तुझ्याकडे? मग सौरभ आता नैनाचे प्रेग्नन्सी रिपोर्ट सर्वांना दाखवतो. जे नैनाचे खरे प्रेग्नन्सी रिपोर्ट असतात तो सर्वांना दाखवतो आणि सांगतो की नैना कधीच प्रेग्नंट नव्हती आणि हे रिपोर्ट्सची डेट बघा की हे कधी काढण्यात आलेत, जे की मीच नैनाला बनवून दिलेत. सर्वांसमोर नैनाचं सत्य आता आलेलं असतं आणि नैना कशा प्रकारे प्रेग्नंट नाहीये हे सर्वांना समजलेलं असतं. या सगळ्या गोष्टींमध्ये कलाचा काहीच हात नव्हता, कलाची काहीच चूक नव्हती हे आता सर्वांना समजलेलं असतं. त्यामुळे आता आबा स्वतः निर्णय घेतात की नैना इथे अजिबात राहणार नाही. नैनाला आत्ताच्या आत्ता इथून घरातून काढून द्यायचंय असा आबांनी स्वतः निर्णय घेतलेला असतो आणि त्यांच्या या निर्णयाला सर्वजण होकार देतात.
नैना म्हणत असते की आबा प्लीज असं करू नका, मला सुधारण्याची एक संधी द्या. परंतु आबा मात्र काहीही बोलत नाही. आबा म्हणतात की ज्या बहिणीने आतापर्यंत तुझी साथ कधी सोडली नाही, ज्या बहिणीने कायम तुला हवं नको ते बघितलं, त्या बहिणीवर चिखलफेक करताना तुला जरा सुद्धा लाज वाटली नाही का? मला कधीच वाटलं नव्हतं नैना की तू एवढ्या खालच्या थराला जाशील म्हणून. आतापर्यंत तू फक्त चांदेकरांना फसवत आलीये आणि आता तुला त्या गोष्टीची शिक्षाही भेटणारच. आता तू ह्या घरातून निघून जायचंयस. नैना कलाकडे येते. कलाला म्हणत असते की कला प्लीज मला माफ कर ना, यावेळी फक्त जाऊ दे ना, प्लीज तू आबांना समजावून सांग ना, आबा तुझं सगळं काही ऐकतात, प्लीज मला ह्या घरात राहू दे ना. नैना आता रडत असते. परंतु कला मात्र नैनावर आता जराही दया दाखवत नाही आणि नैनाला ती म्हणते की नैनाताई, जेव्हा माझा काही संबंध नसताना तू सर्वांसमोर हे सांगितलं की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, माझ्या खोट्या प्रेग्नन्सीमध्ये कलाचा हात आहे, तेव्हा मला काय वाटलं असेल याचा तू विचार केलास का ग? मग आता मी तुझा का म्हणून विचार करू? प्रत्येक वेळी तू प्रत्येकाला फक्त फसवत आलीये. अगं, ज्या मुलाने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं, एवढे खोटे रिपोर्ट्स बनवले, त्या मुलाला सुद्धा तू धोका दिला, त्याच्याशीही खोटं बोलली, स्वतःच्या आईवडिलांशी सुद्धा खोटं बोलली, लग्नातून पळून गेली. ज्या मुलाने तुझ्यावर इतकं प्रेम केलं होतं त्या अद्वैतला सुद्धा तू फसवलंस. हे सगळं तू कशासाठी केलं? कारण तुला चांदेकरांचा पैसा हवा होता म्हणून, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तू घडवून आणल्या. खरं तर तुला पैशांची गरज आहे, तुला माणसांची गरज नाहीच आहे. आणि चांदेकर जे घर आहे ते रिलेशन्सला, नात्यांना जास्त महत्त्व देतं. त्यामुळे तरी असं वाटतं की तूच आता या घरामध्ये राहू नये. नैनाला आता सर्वजण बोलतात. सरळ सुद्धा आबांना म्हणते की आबा, ह्या नैनाला पहिल्यांदा घराबाहेर काढा, कारण मला आता समजलंय की या सगळ्या गोष्टींच्या मागे ही नैना होती आणि मी कलाला त्या गोष्टीसाठी चुकीचं ठरवत आले होते. अद्वैतही म्हणतो की हो, आतापर्यंत मी कधीच बोललो नाही, परंतु सगळ्यात जास्त त्रास मला ह्या नैनामुळे झालाय. कलाचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये. ज्याप्रमाणे मी कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी हे सगळं केलं, त्याप्रमाणे कलानेही हे सर्व केलं. आणि हे सगळं ज्या व्यक्तीमुळे झालंय, ती नैना आतापर्यंत एकदम सुखी आयुष्य जगत होती. प्रॉब्लेम तिने आमच्या आयुष्यात क्रिएट करून ठेवले, ही गोष्ट मला आता कुठेतरी समजते ती कलाने सांगितल्यावर. सर्वजण आता नैनाच्या विरोधात गेलेले असतात आणि सर्व मिळून आता नैनाला घराबाहेर काढतात. राहुल सुद्धा आता काही म्हणत नाही. तर मित्रांनो, आता नैना पुन्हा एकदा अशी कुठली ट्रिक करेल की पुन्हा एकदा ती घरामध्ये शिरेल, हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.